प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी. कोरटकरची राजारामपुरी पोलीस ठाण्यात रवानगी. दरम्यान कोर्टाबाहेर आणल्यानंतर कोरटकरवर शिवप्रेमी धावून गेले. जयकुमार गोरे प्रकरणात शरद पवारांच्या पक्षाचा हात. सुळे आणि रोहित पवार यांचे आरोपी. तुषार खरातला फोन. विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांचे गंभीर आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर सुप्रिया सुळे आज संध्याकाळी उत्तर देणार. फडणवीसांनी माझं नाव घेतलं, मी माझा फोन तपासासाठी द्यायला तयार आहे, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. देवाभाऊ तुमच्या पाठीशी म्हणून तुम्हाला वाचवलं जात आहे. नाव न घेता रोहित पवारांचा जयकुमार गोरेंवर निशाणा. विरोधी पक्षाचे नेते म्हणून आम्ही पीडितेच्या पाठीशी, रोहित पवारांची प्रतिक्रिया. कोरटकर काही पोलिसांच्या संपर्कात होता, यावर मी ठाम, ॲडव्होकेट असीम सरोदेंची प्रतिक्रिया. कोरटकरला कुणी मदत केली, काय जेवला, माहिती घेतली पाहिजे, सरोदेंची मागणी. प्रशांत कोरटकरला कोल्हापुरात आणल्यानंतर शिवप्रेमी आक्रमक. जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर शिवप्रेमींची घोषणाबाजी. तर कोरटकर विरोधात चप्पल घेऊन शिवप्रेमी आक्रमक. काही शिवप्रेमी पोलिसांच्या ताब्यात. प्रशांत कोरटकरला अखेर अटक केली. दैवताचा अपमान सहन करणार नाही, कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. कोरटकरला तेलंगणामध्ये लपण्यास काँग्रेसची मदत. भाजपच्या परिणय फुके यांचा आरोप. तर कोरटकर कुठे लपला होता त्याचं सर्टिफिकेट परिणय फुकेंनी आणावं, विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर. कोरटकर काँग्रेस नेते विजय अंकलमच्या घरी सापडला. काँग्रेसनं आता माफी मागावी, आमदार राम कदमांची मागणी. वडेट्टीवारांनी आरोप केलेल्या कोंडावार या अधिकाऱ्याची 15 दिवसांपूर्वी बदली. कोंडावार या अधिकाऱ्याने कोरटकरला मदत केल्याचा वडेट्टीवारांचा आरोप. बदली नियमित होती की अन्य कोणत्या कारणामुळे बदली झाली हे अद्याप अस्पष्ट. काँग्रेस नेत्याच्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा सापडला. औरंगजेब मानसिकतेतून काँग्रेस बाहेर आलं पाहिजे. प्रशांत कोरटकरवर भाजप खासदार डॉ. अजित गोपछडेंची प्रतिक्रिया. कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी सापडला असेल तर आत्मपरीक्षण करावं. उदय सामंतांचा काँग्रेससह महाविकास आघाडीवर निशाणा. दिशा सालियांचे वडील सतीश सालियन यांच्याकडून पोलीस आयुक्तांची भेट. आदित्य ठाकरे आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. परमबीर सिंग आणि सचिन वाझेलाही आरोपी करण्याची मागणी. मला कोणाची भीती वाटत नाही, माफी मागणार नाही. गाण्यात जे बोललो तेच अजित पवारही शिंदेंविषयी बोलले होते. कुणाल कामराचा सोशल मीडिया पोस्टवरून निशाणा. कुणाल कामराने बोलताना जपून बोलावं. कामराने आपली तुलना अजित पवारांशी करू नये. आमदार अमोल मिटकरींचा कुणाल कामराला इशारा. व्यभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचं काम. माझ्यावरील आरोपांकडे मग दुर्लक्ष केलं. कुणाल कामराच्या गाण्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. कुणाल कामरा आणि माझा डीएनए एकच. हॅबिटॅट स्टुडिओ तोडला ही औरंगजेबाची वृत्ती. गद्दाराला गद्दार म्हणणं देशद्रोह नाही. संजय राऊतांकडून कुणाल कामराची पाठराखण. संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना सत्ताधाऱ्यांना त्यांनी केलं शिवीगाळ. परिणय फुके आणि संजय गायकवाडांची पातळी सोडून टीका. राऊत आणि कुणाल कामराचा डीएनए 100% एक होऊ शकतो. राऊत स्वतःच बोलत असेल तर ते देखील सत्य आहे. योगेश कदमांचा राऊतांना ठेवला. कोरटकर आणि सोलापूरकरचा डीएनए कोणाचा हे तपासा. परिणय फुकेंनी राऊतांवर केलेल्या टीकेला वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर. कामराची माफी न मागण्याचे मुजोरी शिवसैनिक उतरवणार. संजय गायकवाडांचा इशारा. तर कुणाल कामराने माफी मागू नये, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. कंगना रनौतबाबत अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिसत होतं. कुणाल कामराच्या बाबतीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिसत नाही, रोहित पवारांचा निशाणा. औरंगजेबने संभाजी महाराजांना मनुस्मृतीप्रमाणे मारलं. काँग्रेस नेते हुसेन दलवाईंचा खळबळजनक आरोप. कुणाल कामराला जगभरातून समर्थन मिळतं. स्टुडिओ उभा करण्यासाठी काही लोकांकडून कुणाल कामराला मदत. भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. कुणाल कामराने मोठा गुन्हा केलाय. कुणाल कामराच्या पाठीशी कोण आहे, संजय गायकवाडांचा सवाल. पोलीस कुणाल कामरावर नक्कीच कारवाई करतील, संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. ऑफिसच नाही, कुणाल कामरालाही फोडलं पाहिजे. कामराचं शिंदेंवर व्यंगात्मक गाण्यावरून ज्ञानराज चौगुले आक्रमक. ठाकरेंच्या शिवसेनेनं डायमंड असोसिएशनच्या कार्यालयाला काळं फासलं. मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने सभासत्व न दिल्याचा आरोप. गिरगावमधील कार्यालयात 17,000 पैकी केवळ 50 ते 60 सभासद मराठी. संसद भवनाच्या गेटवर अचानक वाजला सुरक्षा अलार्म. एका गाडीने बॅरिकेडला टक्कर दिल्याने सुरक्षा अलार्म वाजल्याची माहिती. गेटची सुरक्षा वाढवण्यात आली. काँग्रेसचे उदयसिंह पाटील उंडाळकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये सध्या रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा संपन्न. खासदार नितीन पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नागपुरातील हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानचा जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज. फहीम खानच्या जामीन अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी. फहीम खानच्या अर्जानंतर सत्र न्यायालयाची सरकारला नोटीस.
इरफान अन्सारीच्या मृत्यूप्रकरणी 2 जणांना अटक. नागपूर हिंसाचारानंतर इरफान अन्सारीचा मृत्यू. तहसील पोलिसांकडून संतोष गौर आणखी एकाला अटक. विरोधी पक्षनेताही नियुक्त करावा. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांची विनंती. तर सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणारा विरोधी पक्षनेता असला पाहिजे अशी संविधानात तरतूद. भास्कर जाधवांचं वक्तव्य. विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष. बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात निलंबित. अशोक थोरातांवर कोरोना काळात अनियमितता केल्याचा ठपका. आमदार नमिता मुंदडा यांच्या लक्षवेधीनंतर ही कारवाई. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लोटस 24 नावाच्या ॲपद्वारे बेटिंग. विधान परिषदेत पेनड्राईव्ह देत अंबादास दानवेंचा आरोप. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत आज सुनावणीची शक्यता कमी. सुप्रीम कोर्टातील याचिकेवर सुनावणीची शक्यता कमी. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका प्रलंबित. सतीश भोसले उर्फ खोक्याला जिल्हा कारागृहाबाहेर जेवण देणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांचं निलंबन केलं गेलंय. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची कारवाई. पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा 14 एप्रिलपासून सांगली शहरात जाणार शेतमाल रोखणार. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटलांचा इशारा. मुंबईच्या बोरिवलीतील हरिलाल भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन. विनोद घोसाळकर आणि विलास पोतनीस यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचं निषेध आंदोलन. कराड नगरपालिकेचे कार्यमुक्त मुख्याधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात अटक. शंकर खरांदेना 5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाकडून अटक. 5 दिवसांपूर्वीच राज्यपालांच्या आदेशाने शंकर खरांदेना कार्यमुक्त करण्यात आलं होतं. वाघाची शिकार तस्करी करणाऱ्याला दिसता क्षणी गोळ्या झाडा. आसामच्या धर्तीवर राज्य कठोर कायदा करा. आमदार मिलिंद नार्वेकरांची सभागृहात मागणी. शिंदेच्या शिवसेनेच्या महिला आघाडीकडून ठाकरे गटाच्या जयश्री शेळकेंविरोधात तक्रार दाखल. कुणाल कामराचं गाणं म्हणून जयश्री शेळकेंनी उपमुख्यमंत्री शिंदेची बदनामी केल्याचा आरोप. परभणीत जिल्हा परिषदेच्या परिसरात योग शिक्षक संघटनांकडून आंदोलन. वर्षभराचं थकलेलं वेतन देण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी मान्य न झाल्यास साखळी उपोषण करण्याचा इशारा. धाराशिवच्या परंडा शहरातील केला परिसरात घाण सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर. घाण पाण्याची विल्हेवाट लावण्याच्या मागणीसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्थानची मागणी. चेन्नई अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेसमध्ये लोको पायलटकडून तिकीट निरीक्षकास मारहाण. सीट उपलब्ध न करून दिल्यामुळे मारहाण केल्याचा आरोप. भुसावळ रेल्वे मंडळातील तिकीट निरीक्षकांकडून काळ्या फिती लावत निषेध व्यक्त. नाशिककरांना दर मंगळवारी पोलीस आयुक्तांना भेटून तक्रारी सांगता येणार. मुख्यमंत्री यांच्या सप्तसूत्री कार्यक्रमाअंतर्गत पोलीस आयुक्तालयात दर मंगळवारी सकाळी 10:30 ते दुपारी 2 या वेळेत नागरिकांच्या तक्रारीचं निरसन केलं जाणार. पुण्याच्या भोरमधील बारेखुर्द गावात शेतकरी मेळावा आणि मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन. भाजीपाला उत्पादक तंत्रज्ञान आणि फळबाग लागवड व्यवस्थापनासंदर्भात करण्यात आलं मार्गदर्शन. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील अचलबेटच्या डोंगरमाथ्यावर 4 एकर जागेवर साकारलं जात आहे मोठं बौद्ध विहार. द लॉर्ड बुद्धा रिलिजियस चॅरिटेबल ट्रस्टला राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून 15 कोटींचा निधी. मुरबाड पोलीस ठाण्यात सुसज्ज अभ्यागत कक्षाची उभारणी. नागरिकांना कोणत्याही तक्रारीसाठी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना भेटता येणार. ठाण्याच्या शहापूर उपजिल्हा रुग्णालयात जागतिक मौखिक आरोग्य दिन साजरा. उपजिल्हा रुग्णालयातर्फे भव्य जनजागृती रॅलीचं आयोजन. शासनाकडे सांगली जिल्हा परिषदेची 18,39 लाख रुपयांची थकबाकी. शासनाकडे थकबाकी असल्यामुळे अर्थसंकल्पात कात्री लावावी लागत असल्याची मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची माहिती. नाशिक जिल्ह्यात 100 दिवसांच्या कृती आराखड्यात ग्रामीण पोलिसांकडून 6,000 तक्रारींचा निपटारा. उर्वरित प्रकरणांमध्ये न्यायालयात दावा करण्याचा पोलिसांचा सल्ला. राज्याचा नाशिक शहरात कमाल तापमानात वाढ. नाशिक शहरात 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उन्हाची तीव्रता वाढण्याची हवामान खात्याची शक्यता. जळगावच्या चोपडा तालुक्यातील आरोग्य विभाग उष्माघात संदर्भात सतर्क. उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष तयार. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. अहिल्यानगरच्या लोणी गावात अंधश्रद्धेचा प्रकार समोर. प्रवरा महाविद्यालयासमोर कुंकवाने माखलेले शेकडो लिंबू टाकल्याने चर्चांना उधाण. मावळ भागातील शेतकरी महिलांनी भेकराचं प्राण वाचवलं. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भेकरांचं शेतकरी महिलांकडून प्राथमिक उपचार. पुढील उपचारासाठी भेकराला वनविभागाकडे सोपवण्यात आलं. भंडाऱ्यातील त्रिमूर्ती चौकात राष्ट्रीय महामार्गावरच एसटी बस बंद पडल्याचा प्रकार. नागरिक आणि वाहतूक पोलिसांवर धक्का देत बस रस्त्याच्या कडेला लावण्याची वेळ. भंगार एसटी बसचा मुद्दा ऐरणीवर.
रायगडमध्ये म्हसळा श्रीवर्धन मार्गावर मोठा अपघात. बॉक्साईट घेऊन जाणाऱ्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक संरक्षित भिंतीवर आदळला. अपघातात चालक जागीच ठार. वर्ध्यात वर्धिनी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. महिला बचत गटांनी लावलेल्या प्रदर्शन व विक्री स्टॉलला नागरिकांची भेट.